ओके. येस. तर तर तुम्हाला थोडं मध्ये येता येईल का? ओके. परफेक्ट. येस सर. ओके. तर कार्यक्रम सुरू करूयात. बऱ्यापैकी पार्टिसिपंट जमा झालेले म्हणजे बरेच जण जॉईन झालेले आहेत. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचं झूमची जी आहे पोर्टल ते म्यूट ठेवायचं आहे. आणि जेणेकरून स्पीकरला किंवा इतर जे ऐकत आहेत माहिती त्यांना त्रास होऊ नये मध्ये मध्ये, कारण की स्क्रीन डिस्टर्ब होते. सो आजचा कार्यक्रम हा आपण विशेषतः स्किझोफ्रेनिया जनजागृता दिवस या निमित्त घेतलेला आहे. 24 मे. आणि 24 मे हा पूर्ण जगामध्ये स्किझोफ्रेनिया जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1986 पासून WHO ने हा जागृती दिवस साजरा करणं ठरवलेला आहे. जनजागृती यासाठी कारण स्किझोफ्रेनिया हा जरी मानसिक आजार असला, आपण इतर शारीरिक आजारांना जितकं सजगपणे लक्ष देतो त्याच्या प्रत्येक लक्षणांकडे आणि आपण स्वतःहून स्वतःच्या शारीरिक आजाराची खूप काळजी घेतो, तसं मानसिक आजाराची आपण घेत नाही. म्हणून मानसिक आजाराची जनजागृती होणं खूप आवश्यक आहे. त्यातली त्यात स्किझोफ्रेनिया हा आजार गंभीर आजारांपैकी एक मानला जातो आणि त्याची लक्षणं त्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे असू शकतात. पण तेच जर वेळेत उपचार घेतला, वेळेत निदान झालं तर खूप जास्त त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीच्या पूर्ण कुटुंबाला याचा मधून फायदा होत असतो. तर स्किझोफ्रेनिया हा जो मानसिक आजार आहे याविषयी आपण एकदम विस्तारितपणे शास्त्रीय त्याची माहिती, काही प्रश्न उत्तर हे सगळे घेणार आहोत आज. आणि सर्व तुमच्या जेवढे पण पार्टिसिपंट जॉईन झाले आहेत किंवा इतर जे आपण जेव्हा नंतर हा पब्लिश करू व्हिडिओ त्यावेळी तुमचे प्रश्न उत्तर आहेत हे आपण घेणार आहोत. तर स्किझोफ्रेनियाचं लवकरात लवकर निदान होणं खूप आवश्यक असतं. आणि जर लवकर निदान झालं नाही, लवकर ट्रीटमेंट झाली नाही तर हा आजार गंभीर होऊन त्याचे बुद्धीवर, शरीरावर किंवा इतर परिणाम होतात. ते होऊ नये म्हणून आपण हा कार्यक्रम आज घेतलेला आहे. तर आज आपल्यासोबत डॉक्टर मुक्तेश दौंड आहेत, जे आपल्याला सविस्तरपणे माहिती देणार आहेत. नमस्कार डॉक्टर मुक्तेश दौंड सर. नमस्कार. सर, सुरुवातीला मी हाच प्रश्न विचारेल की स्किझोफ्रेनिया हा आजार नेमका काय आहे याबद्दल एक थोडक्यामध्ये आम्हाला सांगा. स्किझोफ्रेनिया म्हणजे ना विचार, भावना आणि आपली वागणूक ह्या माणसाला माणूस पण देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, हा आजार अगदी त्या गोष्टींवरतीच घाला घालतो. म्हणजे यामध्ये विचारांचे लक्षण असतात, भासांचे लक्षण असतात, त्या माणसाच्या वागण्या बोलण्यात फरक पडलेला असतो. तर असं अगदी सर्व आयुष्य कुरतडून टाकणारा हा असा आजार आहे. मग स्किझोफ्रेनिया हे नाव का बरं पडलं असेल? तर स्किझो म्हणजे स्किझम, लॅटिन भाषामध्ये स्किझम म्हणजे डेव्हिएशन, म्हणजे नॉर्मल ह्याच्यापासून बाजूला जाणं. आणि फ्रेनिया, फ्रेनिया म्हणजे विचारांची साखळी. जसं आपण आजचा कार्यक्रम घेणार आहोत तर मॅडमनी सांगितलं की आपण असे टप्पे करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. किंवा अगदी आता सुद्धा मी तुमच्याशी बोलतोय, माझ्या डोक्यामध्ये खूप सगळे विचार आहेत, माझे, घरचे, पेशंटचे, कार्यक्रमाचे, बाहेर गरम होतंय त्याचे. तर ह्या सर्व विचारांमधनं सुद्धा मी मोजके विचार एकामागे एक मांडू शकतोय. तर ह्या प्रकाराला फ्रेनिया किंवा फ्रेनोलॉजी जुन्या काळात ते होतं. तर स्किझोफ्रेनिया म्हणजे विचारांमध्ये झालेले बदल किंवा विचारांची सुसूत्रता हरवणे. मग हा स्किझोफ्रेनिया काय असतो? तर हा
अतिशय गुंतागुंतीचा असा मेंदूचा आजार आहे. न्यूरोकेमिकल म्हणजे मेंदूंमधल्या वेगवेगळ्या रसायनांमध्ये बदल होतात. न्यूरोफिजिकल म्हणजे मेंदूच्या संरचनेमध्ये बदल होतात. आणि न्यूरो फंक्शनल म्हणजे मेंदूच्या कार्यप्रणालीमध्ये बदल होतात. तर ह्या अशा सगळ्या गुंतागुंतींमधनं या आजाराची वेगवेगळी लक्षणं बाहेर येतात. मग ह्या आजाराची काही मोजकी लक्षणं आहेत का? आपण ते पुढे पाहणारच आहोत. पण गुंतागुंत खरी अशी आहे की हा आजार 18 ते 25 हा जो वयोगट आहे ना, मी परत आकडा घेतोय, 18 ते 25 म्हणजे ज्या काळामध्ये माणूस काहीतरी करण्याचं ठरवतो, आयुष्यात काहीतरी बनण्याची स्वप्न पाहतो, काहीतरी धडाडी असते, तर हा आजार नेमका ह्याच वयोगटामध्ये प्रामुख्याने सुरू होतो आणि त्या माणसाच्या आयुष्याची गाडी कुठेतरी भरकटायला सुरुवात होते. तर सॉरी तर असा 18 ते 25 ह्या वयोगटातच घालणारा हा जो आजार आहे ना, हा खूप भयानक असा आजार आहे. पण आजचा कार्यक्रमाचा उद्देशच आमचा हा आहे की जर हा आजार आपण आपल्यामध्ये म्हणेल मी, आपल्या आजूबाजूला, आपल्या नातेवाईकांमध्ये जर आपण लवकर ओळखू शकलो आणि त्याची वेळेमध्ये जर ट्रीटमेंट सुरू होऊ शकली, तर त्या माणसाचं पर्यायाने त्या कुटुंबाचं खूप मोठा फायदा होणार आहे. या कार्यक्रमातनं ही माहिती देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. अनिता मॅडम. अगदी एक योग्य आणि थोडक्यात तुम्ही स्किझोफ्रेनिया बद्दल सांगितलं. यामध्ये विचार, भावना आणि वर्तवणूक हे तिन्ही याच्यामधला एकमेकांचा संबंध कमी होतो किंवा हे तिन्ही बिघडत असतं आणि त्यामुळे त्या व्यक्तीला खूप जास्त परिणामांना सामोरे जावं लागतं. पण हा असा गंभीर जो आजार आहे, मानसिक आजार, हा किती प्रमाणात होतो किंवा कोणाला होऊ शकतो? खरंच हे रुग्ण आढळतात का? याचं थोडक्यात तुम्ही टक्केवारी काही सांगू शकाल का? अगदी आजचंच उदाहरण देईल मी. अगदी सत्य घटना. आज माझी निफाडला व्हिजिट असते दर शुक्रवारी. तर जेव्हा तिथे गेलो मी, तर एका मुलाचे वडील लिटरली 3 तास ते वाट पाहत होते की डॉक्टर फक्त तुम्हाला भेटायचं आहे. आणि प्रत्येक पेशंटला पुढे जाऊ दिलं आणि सगळ्यात शेवटी भेटायला आले. मग त्यांना पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की अगदी 2 महिन्यांपूर्वीच ते मला भेटायला आले होते. ते ना विहीर खांदण्याचं काम करतात. विहीर खांदण्याचं काम म्हणजे एक विहीर खांदून झाली की ते दुसऱ्या गावाला, दुसऱ्या तालुक्याला, दुसऱ्या जिल्ह्याला जातात. तर असे ते निफाड तालुक्यात आलेले आणि योगायोगाने त्यांना माझं नाव कळालं आणि ते भेटायला आलेले. तर त्यांच्या मुलाला मागच्या 2 ते 2.5 वर्षांपासनं भीती वाटणे, तो स्वतः म्हणायचा की मला काहीतरी आवाज ऐकू येतात, तो एकटा एकटा बोलायचा, काहीतरी हातवारे करायचा, अंघोळ करायचा नाही, स्वतःची काळजी घ्यायचा नाही, असा सगळा असलेला. म्हणजे त्यांनी तर असं समजलं होतं की ह्याला बाहेरचं झालंय आणि आता हा काही करू शकणार नाही बाबा. तसे ते पहिल्यांदा माझ्याकडे घेऊन आलेले. आणि आज ते अगदी हसत हसत सांगत होते, डॉक्टर आज तो विहिरीच्या कामावर गेलाय बरं का. तर खरंच मी म्हणेल म्हणजे माझ्यासाठी हे खूप छान भावना होती की अरे वाव. म्हणजे जो माणूस समाजाने कुटुंबाने असं समजलं होतं की हा काही करू शकत नाही, तो परत कामाला लागला. किती छान गोष्ट आहे. तर त्या माणसाने सुद्धा आम्हाला प्रेरणा दिली की डॉक्टर तुम्ही हे जनजागृतीचे कार्यक्रम करा. यातनं एखादं आयुष्य जरी बदललं ना, तुम्हाला खूप पुण्य लाभेल. म्हणजे ह्या गोष्टी डॉक्टर म्हणून आम्हाला खरं तर थोड्याशा ह्या छान वाटतात. आम्ही यात वाहवत नाही ही वेगळी गोष्ट, पण कौतुक कोणाला नको असतं. तर हा स्किझोफ्रेनिया जो आहे तो किती टक्के, तर 1% समाजामध्ये आढळतो. आता 1% म्हणजे काय? 100 मागं 1 जणाला. आतापर्यंत इतके महायुद्ध होऊन गेले, इतक्या सगळ्या साथीचे आजार येऊन गेले, तरी सुद्धा समाजामध्ये हा 1% जो आहे तो कायम आहे. मग 1% म्हणजे अगदी नाशिक जिल्ह्याचं घेतलं ना, 45 लाख, मी जिल्हा म्हणतोय हा, एक सरासरी आपण आकडेवारी तर 45,000 रुग्ण याचे आहेत. हे फक्त नाशिक जिल्ह्याचं झालंय. असं तुम्ही राज्य, देश आणि जगाचा जर हिशोब मांडला तर खूप जास्त प्रमाणात याचे रुग्ण आहेत. मग आणि अजून गुंता यामध्ये असा आहे की ज्यांना स्किझोफ्रेनियाचा आजार असतो, मी सांगितलं की वयाच्या 18 ते 25 या वयोगटामध्ये हा सुरू होतो. याच रुग्णांमध्ये वेगवेगळे हृदयाचे आजार खूप कॉमनली सापडतात. याच रुग्णांना टीबीचा, HIV चा किंवा बाकीचे जे इन्फेक्टिव्ह डिसिजेस आहेत ते होण्याचा धोका जास्त असतो.
आणि ओव्हरऑल आम्ही ना कोमॉर्बिडिटीज म्हणतो, म्हणजे वेगवेगळे आजार यांना होऊन इतर लोकांपेक्षा 5 ते 10 वर्ष ही लोक कमी जगतात. तर हे सगळं सांगायचं कारण काय? तर हे रुग्ण जर आपण लवकर ओळखू शकलो, त्यांना वेळेमध्ये ट्रीटमेंट देऊ शकलो, त्यांच्या जो कलंक आपल्या समाजामध्ये आहे की हा वेडा आहे, ह्याचं काही होऊ शकत नाही, हा डोक्यात सटकलेला आहे, ह्याचा टॉवर सुटतो किंवा वगैरे 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 जे काही शब्द वापरले जातात, म्हणून आम्ही ह्या कार्यक्रमाचं नाव सुद्धा ठेवलंय की हा आजार, आपण ज्याला वेडसरपणाचा आजार म्हणतो ना, हा समाजामध्ये प्रत्येकाने कधी ना कधी पाहिलेला असतो असा रुग्ण, पण त्याविषयी शास्त्रीय माहिती खरंच खूप कमी लोकांना असते, आणि ती देण्याचा आमचा आजचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. अनिता मॅडम. शास्त्रीय माहितीबद्दलच तुम्ही बोलला आहात, तर यावरूनच एक लक्षात येतं की स्किझोफ्रेनिया हा आजार होतो. 1% म्हणजे समाजामध्ये 1% व्यक्तींना 100 एका व्यक्तीला होण्याची शक्यता असते, हे बरोबर आहे. पण शास्त्रीयपणे जर पाहायला गेलं तर याचे भरपूर कारण सुद्धा असायला पाहिजे. पण जनमानसामध्ये सर्वसामान्यपणे हा एक नेहमी प्रश्न असतो की नेमका हा आजार कशामुळे होतो. तर याची काही कारण मीमांसा तुम्हाला सांगता येईल का सर? जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात, त्यांचं पहिलं सांगणं असतं, सर आम्ही बाहेरचं सगळं पाहून आलो आणि आता तुमच्याकडे पाहायला आलोय. तर हा थोडा हसण्याचा पण भाग आहे आणि थोडा वाईट वाटणारा पण भाग आहे की जेव्हा विज्ञान एवढं प्रगत नव्हतं, अगदी आपण एक 50, 100, 200 वर्ष मागे जाऊया, त्या काळामध्ये शरीराच्या आतमध्ये बिघाड झाला तर ते शरीराच्या आतलं, आणि शरीराच्या आतमध्ये बिघाड झालाय तो शोधता आला नाही किंवा कळाला नाही तर ते बाहेरचं. तर हे जे बाहेरचं आहे ना, ते आपल्या ग्रामीण भागामध्ये समाज मानसामध्ये अजून खूप खोजलेलं आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्या माणसाच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, त्याच्या मी म्हणेल हावभावांमध्ये फरक पडतात, तर हा काही मानसिक आजार असू शकतो हेच लोकांच्या लक्षात येत नाही. मग ते अगदी धर्मनिरपेक्ष मी बोलतोय, कुठला तरी दर्गा, कुठलं तरी दत्ताचं मंदिर, कुठलं तरी एखादं ठाणं, किंवा वेगळ्या धर्मानुसार प्रत्येक धर्मामध्ये ना अशा त्रास होणाऱ्या व्यक्तींसाठी ना वेगवेगळ्या जागा ठरलेल्या आहेत. तर तिथं त्यांना नेलं जातं, किंवा आजकाल हे बुवा बाबा जे काही आहेत ते त्यांच्या त्यांच्या लेवलला चांगलं काम करतायत, मी त्यांना हे करत नाहीये, पण मानसिक आजारांमध्ये त्यांच्यामुळे निश्चित अडचणी येतात. त्यातलं सुद्धा चांगली बाजू अशी आहे की निफाड भागातले काही जे बाबा आहेत ते सुद्धा त्यांना कळालं की हा आजार आहे ना, तर ते आज पाठवतात की जा डॉक्टर दौंड यांना भेटून घ्या. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याला ह्या बाबांना अगदी वाईट म्हणून बाजूला करण्यापेक्षा त्यांना सुद्धा जर आपण ट्रीटमेंटच्या प्रवाहामध्ये आणू शकलो तर ती खूप मोठी गोष्ट आहे. तर हे का सांगतोय मी, तर ह्याला बाहेरचं होणं जे म्हणतात ते आता बाहेरचं नाहीये, तर आपल्याला विज्ञानाने, नवीन तंत्रज्ञानाने माहिती आहे की हा मेंदूचा आजार आहे. मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे होणारा आजार आहे. त्यामुळं जर वेळीच हे आपण ओळखू शकलो, त्याच्यावर उपचार करू शकलो, तर त्या माणसाचं आयुष्य खूप चांगलं होतं. म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेल्या आहेत त्या 2 गोष्टी आहेत. यात पण मी एक सांगेल, बरेच पालक जेव्हा येतात, मी ह्या वयोगट ना मुद्दाम वारंवार सांगतोय, 18 ते 25, म्हणजे ना तो मुलगा 10वी मध्ये 12वी मध्ये खूप हुशार असतात, किंवा त्या त्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये ना मी म्हणेल खूप खूप छान त्यांनी काहीतरी केलेलं असतं, आणि एकदा 18, 19, 20 वर्ष लागलं की त्यांना हा आजार सुरू होतो. आणि मग पालकांचं म्हणणं असतं, सर 10वी 12वीला तर एवढे छान मार्क होते, एवढं सगळं चाललं होतं, मग आताच का? तर ह्याच्या मागे शास्त्रीय हायपोथेसिस, अजून हे सिद्ध झालेल्या गोष्टी नाहीयेत, पण ज्याच्यावरती विज्ञान प्रगती करतंय, तर ह्याला आम्ही प्रूनिंग हायपोथेसिस म्हणतो. प्रूनिंग म्हणजे काय? जस्ट कल्पना करा की आता बघा शहरांमध्ये डिडवणी लावतात, तर सगळी अशी ती ओबड-धोबड आडवी-तिडवी वाढते, आणि मग त्याची छाटणी करून त्याला छान शेप दिले जातात वेगळ्या वेगळ्या आकारांचे. तर हे शेप देणं, छाटणी करणं, ह्याला प्रूनिंग म्हणतात. मग तुम्ही म्हणाले ह्याचा काय संबंध? तर आपला मेंदू जेव्हा जन्माला येतो मुलगा ना, त्यावेळी त्याच्या मेंदूमध्ये जवळजवळ 100 अब्ज न्यूरॉन्स, पेशी असतात. आणि ना आपल्या मेंदूचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक पेशी जवळजवळ 50,000 ते 60,000 वेगळ्या वेगळ्या पेशींना चिकटते. याला आम्ही ना सिनॅप्स किंवा कनेक्शन्स म्हणू, आपण न्यूरॉनल कनेक्शन्स तयार करू शकते. तर लहान मुलाचा मेंदू
4 ते 5 वयोगट किंवा मी म्हणेल 4 ते 8 वयोगटापर्यंत सर्वात लवकर शिकणारा, लवकर अडॅप्ट करणारा, पटपट बदल करणारा असा मेंदू असतो. आपण म्हणतो की नाही, लहान मुलं काय पटपट शिकतात राव, 2-3 भाषा बोलतात, एखादं स्किल पटकन शिकतात, काहीतरी नवीन नवीन गोष्टी करत राहतात, कारण त्यांचा मेंदू त्या काळामध्ये सर्वात ऍक्टिव्ह असतो. मग एकदा की हे मुलं 11, 12, 13 वर्षाचे झाले ना, मग आपल्या मेंदूला जिवंत राहण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने जिवंत राहण्यासाठी, सर्व्हायवल आपण ज्याला म्हणतो, ह्या सर्व सिनॅप्सची जे नवीन नवीन जोड झालेत ना, त्याची गरज नसते. मग तो काय करतो? प्रुनिंग. जे नको असलेल्या गोष्टी असतात ना, त्या छाटायला सुरुवात करतो. आणि हे प्रुनिंग जर चुकीच्या पद्धतीने झालं तर हा स्किझोफ्रेनिया सारखा आजार होऊ शकतो. तर हे पहिलं शास्त्रीय कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय. दुसरी एक कन्सेप्ट अशीच आहे की लहानपणी म्हणजे मेंदू जेव्हा गर्भामध्ये वाढत असतो तेव्हा ना न्यूरॉनल मायग्रेशन म्हणतात. म्हणजे पेशी तयार होत असतात आणि तिथून त्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शरीरामध्ये पोहोचतात. तर ह्या न्यूरॉनल मायग्रेशन मध्ये जरी काही अडचणी आल्या तरी त्या मुलांना स्किझोफ्रेनिया होण्याची शक्यता असते. ज्यांचे बाळंतपण अवघड गेले आहेत, लहानपणी काहीतरी कॉम्प्लिकेशन झाले आहेत, इन्फेक्शन झाले आहेत, त्यांना सुद्धा हा आजार होण्याची शक्यता, आता हे सगळं शक्यतांवर आधारित आहे, शक्यता असते. दुसरं सगळ्यात महत्वाचं आणि शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं याला आम्ही न्यूरोकेमिकल हायपोथेसिस म्हणतो. म्हणा डोपामाइन. डोपामाइन आजकाल बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. डोपामाइन किक म्हणतात, आवडच्या गोष्टींमध्ये, व्यसनांमध्ये डोपामाइन असतं. तर हे डोपामाइन मेंदूच्या काही भागांमध्ये जास्त प्रमाणात तयार होतं. त्यामुळे त्या माणसाला हा स्किझोफ्रेनियासारखा आजार होतो. मग आमचे जे औषध आहेत की नाही, तुम्ही म्हणाल तुम्हाला जर एक्झॅक्टली कळालंच नाही तर तुम्ही ट्रीटमेंट काय करता, तर आमची आजच्या जवळजवळ मी म्हणेल 70% औषधांची जी भिस्त आहे ती ह्या डोपामाइन हायपोथेसिसवर आहे. मग आम्ही जे औषधं देतो ना ते हे डोपामिनचं प्रमाण कमी करायला मदत करतात आणि त्या योगे त्या माणसाच्या लक्षणांमध्ये सुधार होतो. तर मी बाहेरचं काय असतं ते सांगितलं, प्रूनिंग किंवा न्यूरो डेव्हलपमेंटल हायपोथेसिस सांगितलं, न्यूरोनल मायग्रेशन म्हणजे न्यूरॉन्स तयार होऊन मेंदूच्या जडणघडणीमध्ये ज्या काही बिघाड घडतात त्याच्यामुळे हे होऊ शकतं. चौथं असतं जे आता बोललो न्यूरोकेमिकल हायपोथेसिस, आणि अजून एक याला जोडून मी म्हणेल जेनेटिकल, थोडंसं अनुवंशिकतेचा सुद्धा भाग असतो, आपण ते पुढे पाहूया. तर ह्या वेगवेगळ्या कारणांमुळे स्किझोफ्रेनिया होऊ शकतो. होऊ शकतो, होईलच असं कुठेही मी म्हणालेलं नाही. अनिता मॅडम. तुम्ही अनुवांशिकतेबद्दल बोललात. हे अनुवांशिकतेशीच निगडित एक प्रश्न आहे की अनुवांशिक जर असेल हा आजार तर मूलबाळ ठेवायचंय की नाही? जर एखाद्या व्यक्तीला स्किझोफ्रेनिया रुग्ण आहे आणि त्यांना लग्न करायचं आहे तर ते अनुवांशिकपणे त्या मुलांना येऊ शकतं का, आणि किती प्रमाण आहे त्याचं? अगदी आकडेवारीनुसारच बोलायचं झालं ना, मी जसं मगाशी म्हणालो 1% प्रिव्हॅलन्स किंवा जनरल पॉप्युलेशन प्रिव्हॅलन्स म्हणतात, म्हणजे समाजामध्ये, म्हणजे एक व्यक्ती पकडू आपण, त्याच्या घरामध्ये कोणालाच, घराण्यामध्ये कोणालाच हा आजार नाहीये, तरी सुद्धा त्या व्यक्तीला तो आजार होण्याची शक्यता 1% आहे. मग असं समजूया त्या व्यक्तीच्या घरामध्ये तिच्या सख्ख्या भावाला किंवा काकांना, म्हणजे जे 50% जेनेटिक मटेरियल शेअर करतात, त्यांना हा आजार होण्याची शक्यता 12 ते 15%. मग हेच म्हणजे बहीण, भाऊ, काका, आई किंवा वडील एवढे लोक झाले, हे 50% जेनेटिक मटेरियल शेअर करतात आपलं. तर यांच्यापैकी एखाद्याला जर असेल तर हा आजार होण्याची शक्यता 12 ते 15% होते. 12 ते 15% म्हणजे आपण असं समजूया 12 पट वाढते. मग लोक म्हणणार अरे बापरे 12 पट, पण मी म्हणेल 85% शक्यता आहे की काहीच होणार नाहीये. त्यामुळे फक्त घाबरून जाण्यात पॉइंट नाहीये. ओके, आता हेच थोडंसं पुढे जाऊया. आईला आणि वडिलांना दोघांना सुद्धा स्किझोफ्रेनिया आहे, तर त्यांच्या मुलांना होण्याची शक्यता 40% असते, 100% नाहीच. आणि ह्याच्या एक पाऊल जर पुढे गेलात, आम्ही मोनोझायगोटिक ट्विन्स म्हणतो, म्हणजे एका गर्भापासून जे 2 मुलं तयार होतात, अगदी एकदम आपण म्हणू जुडवा, सगळं सेम असतं, त्यांचं दिसणं, स्वभाव वेगळे असतात पण स्ट्रक्चर बेसिकली. तर त्यातल्या एखाद्याला जर स्किझोफ्रेनिया असेल तर दुसऱ्याला होण्याची शक्यता 48%. इथं सुद्धा 100% नाहीये बरं का. 100% जेनेटिक मटेरियल सेम आहे तरी सुद्धा 100% शक्यता नाही.
हे इथं आवर्जून लक्षात घेणं गरजेचं आहे. मग हे ना आमच्या डॉक्टरांमधलं नेहमीचं भांडण आहे, नेचर व्हर्सेस नर्चर. नेचर म्हणजे जेनेटिक्स जे आपल्याला आलेलं आहे, आणि नर्चर म्हणजे आपले संस्कार, आपलं वाढी, आपल्या जडणघडणीत घडलेल्या गोष्टी, तर यांचं भांडण नेहमी ह्याच्यामध्ये असतं. तर 1%, 12 ते 15%, 40%, 47%, हे आकडे तुम्ही लक्षात ठेवलात तरी चालेल. पुढे जाऊया आपण. अनिता मॅडम. आपण जेव्हा स्किझोफ्रेनिया आजाराबद्दल बोलतो, तर सर्वसामान्य व्यक्तीला, एखाद्या व्यक्तीला स्किझोफ्रेनिया आहे की नाही हे कसं ओळखायला पाहिजे किंवा कसं ओळखता येईल? त्याचं निदान करायचं असेल तर त्याची काय काय वेगवेगळे लक्षणं असू शकतात? हा तसं पाहिलं तर खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि आजच्या कार्यक्रमाचा गाभा आहे. कारण हे लक्षणं जर तुम्हाला कळाले, तुम्ही म्हणजे जे कोणी ऐकता आहात किंवा नंतर सुद्धा ऐकणार आहात, ओके, तर हा खरंच गाभा आहे. तर प्लीज समजून घ्या याच्यामध्ये. तर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे याची मांडणी केलेली आहे, पण अगदी सोप्या पद्धतीने मांडायला गेलो तर पहिलं आहे हॉलोसिनेशन्स किंवा भास होणे. आता भास होणे, मग आपल्याला जे पंचेंद्रिय आहेत ना, त्या पंचेंद्रियांमध्ये सगळ्यांमध्ये भास होऊ शकतात. पण सर्वात महत्वाचा जो आहे तो ऑडिटरी किंवा आवाजाचे भास होणे. मग तुम्ही म्हणाल काय भास होणे, भास होणे? तर ज्यांना स्किझोफ्रेनिया होतं, आता हे ना मी काही टिपिकल उदाहरणं देणार आहे, सर्व पेशंट्समध्ये असंच सापडतं असं नाहीये, पण एक तुम्हाला लक्षात यावं म्हणून. तर ह्या लोकांना ना आवाज येत असतात, आजूबाजूला कोणी नसतं तरी आवाज येत असतात. बऱ्याच वेळा हे आवाज वाईट असतात, नकारात्मक असतात, शिव्या शाप देणारे असतात, धमकावणारे असतात. आणि तुम्ही कल्पना करा की आपल्याला, सपोज मला असा आवाज यायला लागला, सातत्याने येत राहतोय, मी कानात बोट घातलं तरी येतोय, झोपायला गेलो तरी येतोय, लपून बसलो तरी येतोय, बाहेर गेलो तरी येतोय, कानात हेडफोन लावले तरी येतोय, तर मी किती दिवस ते सहन करणार आहे? तर मी कुठेतरी त्या आवाजाशी बोलायला सुरू करतो. तर हे आपण जे एकटं एकटं बोलणं म्हणतो की नाही, ते असं यातनं कुठेतरी तयार होतं. तर सर्वात महत्वाचं लक्षण आहे हे आवाजाचे भास होणे. आणि ह्याच्यातच मी जोडून मुद्दाम सांगतोय, आवाजाचे भास होणे 100 म्हणजे आयुष्यातल्या ना 80% लोकांना, आपल्याला पण कधीतरी भास होऊन गेलेले आहेत. बाळ रडतंय का? अरे कोणी आवाज दिला का मला? तर हे भास होणं 80% कॉमन आहे. पण हे भास जेव्हा सातत्याने व्हायला लागतात, त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात अडचणी यायला लागतात, तेव्हा त्याला आम्ही आजाराचे भास किंवा स्किझोफ्रेनिया ह्या आजाराकडे आम्ही येतो. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की आपल्यासाठी ते भास आहेत, डॉक्टरांसाठी, पेशंटच्या नातेवाईकांसाठी, त्याच्या आजूबाजूच्या लोकांसाठी हे भास आहेत, पण त्या पेशंटसाठी ते खरेखुरे आवाज आहेत. हे प्लीज समजून घ्या. हा डिफरन्स समजणं गरजेचं आहे. म्हणून मग आपल्याला ते कळेल की ते एकटे एकटे का बोलतात, एवढे का घाबरतात, एवढी का चिडचिड करतात. कारण त्यांच्यासाठी ते आवाज खरे खरे असतात. हे प्लीज लक्षात घ्या. मग हे जे आवाजाचे भास असतात, तसेच चवीचे भास असतात. काही तोंडात नसलं तरी कोणाला वाटतं कोणीतरी मुद्दाम काहीतरी दिलंय, त्यामुळे माझं नुकसान होणार आहे. किंवा स्पर्शाचे भास असतात, की अंगावरनं काहीतरी किडे जात आहेत बाबा, किंवा कोणीतरी काहीतरी करतंय मला, स्पर्श केला जातोय. ठीक आहे ना. तर हे जे भास आहेत, हे, जस्ट मिनिट. तर हे जे भास आहेत, तर हे मी म्हणेन स्पर्शाचे भास. त्याच्यानंतर काही असतात दिसण्याचे भास. दिसण्याचे भास म्हणजे पर्टिक्युलरली जे लोक व्यसनातून बाहेर येत असतात, किंवा ज्यांना मेंदूचे काही आजार असतात, किंवा ज्यांना डोळ्यांचे काही आजार असतात, त्यांच्यामध्ये हे भास जास्त होतात. एक मिनिट. सॉरी. तर आपण आवाजाचे भास पाहिले, चवीचे भास पाहिले, स्पर्शाचे भास पाहिले. तसेच असतात अजून मी म्हणेल काय काय राहिले पंचेंद्रिय आपले, नाकाचा वास राहिला. म्हणजे काही नसलं आजूबाजूला तरी त्यांना वाटतं कोणीतरी ना विषारी वायू सोडतंय. आपल्याला म्हणजे सोकॉल्ड नॉर्मल लोकांना हा वास येत नाही, पण त्यांना तो येत असतो. तर सर्व पंचेंद्रियांमध्ये भास होऊ शकतात, पण सर्वात महत्वाचे भास असतात ऑडिटरी किंवा आवाजांचे भास. तर हे पहिलं लक्षण. मग ह्या भासातनं ते काय काय करतात? एकटे बोलू शकतात, एकटे चिडू शकतात, एकटे हसू शकतात,
अचानक घराबाहेर निघून जाऊ शकतात, चित्रविचित्र वागू शकतात, त्यानंतर ते रात्री झोपू नाही शकत, जेवणार नाही, घाबरून राहतात. हे सगळे आवाजाच्या भासानंतर येणाऱ्या गोष्टी आहेत. तर हे झाले भास. त्याच्या जोडीला दुसरं असतं डिल्युजन्स. डिल्युजन्स म्हणजे भ्रम. भ्रम म्हणजे चुकीच्या कल्पना. आता इथं ना मी मुद्दाम उदाहरण देणार आहे, बऱ्याच वेळा उदाहरणात्मक गोष्टी सोप्या होतात. पण डिल्युजनला आम्ही सायंटिफिकली काय म्हणतो? फॉल्स फॉर अनशेकेबल बिलीफ. म्हणजे चुकीचा पण ठाम असलेला, त्याला कितीही समजावून सांगितलं तरी त्याला ते पटत नसतं असा विचार म्हणजे डिल्युजन. ओके. मग ह्याच्यामध्ये एक उदाहरण घ्या. खरं उदाहरण आहे, ऑफकोर्स मी नावगाव सांगणार नाहीये. एक बी फार्मसी झालेला मुलगा. आता बी फार्मसी म्हणजे बघा, त्याचं वय 22-23. ओके. मग तो मुलगा एक बी फार्मसी झालं आणि 2 वर्षांपासून तो घरामध्येच आहे. ओके. अगेन माहिती नाही, आईबाबांना माहिती नाही, ग्रामीण भागातला होता, त्याच्यामुळे त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. पण मग तो काय करायचा? तो कोणीही गेलं त्याच्या घरी, एक तर घाबरलेला असायचा, आणि तो गेलं कोणी की तो सांगायला चालू करायचा. मी ना बी फार्मसीला असताना खूप मोठा रिसर्च केला होता, आणि तो रिसर्च इतका भारी आहे की अमेरिकेतले जे नासावाले आहेत ना, ते तो रिसर्च चोरतायत. मग कसं चोरतायत? तर हा जेव्हा झोपी गेला होता तेव्हा त्यांनी कानाच्या मागे काहीतरी ऑपरेशन केलं, तिथे काहीतरी डिव्हाइस टाकलाय, आणि ना ते त्यातनं ती माहिती चोरतात. मग कशी चोरतात त्याला विचारलं, तर तो काय म्हणला, जेव्हा कोणी फॅनचं बटन दाबतं, लाईटचं बटन दाबतं, तर त्यांचे ते करंट ऍक्टिव्हेट होतात आणि तो असं 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 काहीतरी करायचा. तर हे आता बघा, हे मी तुम्हाला सांगतोय, पण पालकांनी काय सांगितलं की हा झोपत नाही, मध्येच अशी अशी मान हलवत असतो, चिडचिड करतो, जेवत नाही, 2 वर्षांपासून घराबाहेर निघत नाही. ओके. पण जेव्हा त्याच्याशी आम्ही बोललो, म्हणजे आम्ही डॉक्टर किंवा सायकॅट्रिस्ट खूप काही नाही बोलत, आम्ही फक्त त्या रुग्णाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्याला, तू वेडा आहेस, तो असा कसा विचार करतो, असं शक्यच नसतं, असं न बोलता फक्त त्याला खरंच समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि मग ते समजून घेण्यातनं त्याच्या ह्या वागण्याची बाजू कळाली तुम्हाला काय? तर नासाने काहीतरी डिव्हाइस त्याच्या डोक्यात फिट केलेला आहे, ते डाटा चोरत आहेत. डाटा का चोरतायत? तर हा काहीतरी खूप भारी सायंटिस्ट आहे, वगैरे वगैरे. आता हे तुम्हालाही कळतंय की असं होऊ शकतं का? भविष्यात माहित नाही, सध्या तरी होऊ शकत नाही. क्लिअर? तर हा चुकीचा त्यांनी जो ग्रह करून घेतला होता, आणि त्याला किती पटवून दिलं, अरे तुझ्या कानामागं तर ऑपरेशनचं तर काहीच चिन्ह नाही. नाही हो डॉक्टर, खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली त्यांनी. अरे मग आपण सिटी स्कॅन किंवा एक्सरे करू, मेटल असेल तर सापडेल. केलं ना डॉक्टर, पण त्यांनी इतकं भारी मेटल वापरलंय ना, ते सिटी स्कॅन एमआरआय वर पण येत नाही. म्हणजे त्याला काहीही विचारलं तर त्याच्याकडे उत्तर रेडी असायचं. तर हा झाला डिल्युजन किंवा एक खोटा भ्रम. ओके. मग ह्याच्या जोडीला अजून, आता हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याला आम्ही ना निगेटिव्ह सिमटम्स म्हणतो. निगेटिव्ह सिमटम्स म्हणजे काय? की हे पॉझिटिव्ह झाले, भास येणं, भ्रम होणं. म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये ह्या गोष्टी आढळत नाहीत, रुग्णांमध्ये आढळतात काहीतरी पॉझिटिव्ह. त्याच्या उलट निगेटिव्ह म्हणजे काय? जे आपल्यामध्ये आहे ते त्यांच्यामध्ये सापडत नाही. म्हणजे ना, कुठलाही माणूस घ्या, तो सकाळी उठतो, फ्रेश असतो, आंघोळ करतो, ब्रश करतो, काहीतरी कामाधामाची तयारी करतो, त्याला कोणी सांगतं का? नाही. पण तो स्वतःहून करतो. तो हा जो ड्राईव्ह असतो किंवा मोटिवेशन असतं ना, हेच या रुग्णांमध्ये राहत नाही. त्याला आम्ही अमोटिवेशन म्हणतो. म्हणजे अगदी साऱ्या भाषेत आला दिवस ढकलणं, असं त्यांचं काम बनून जातं. दुसरं असतं अबुलिया, म्हणजे काही काही करण्यामध्ये काहीच नसतं त्यांना, चाललंय चाललंय. किंवा अव्होल्युशन म्हणतात, अॅनेडोनिया, म्हणजे ना त्यांना आनंदच घेता येत नाही. आता हे निगेटिव्ह सिमटम्स मी महत्वाचे का म्हणालो? तिथं ना हे खरंच समजून घ्या, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जो माणूस त्रागा करत असतो, घाबरत असतो, भीती वाटत असते, एकटा एकटा बोलत असतो, तो अचानक शांत होऊन जातो. तर घरातल्यांना वाटतं, अरे बरं झालं बाबा, ते तसं वागत होता, घराण्याची इज्जत काढत होता, समाजामध्ये हिंडत होता, त्याच्यापेक्षा आता कोपऱ्यात बसून राहतो. तर बऱ्याच पालकांना वाटतं की हे बरं झालंय, पण डॉक्टर म्हणून सांगतो हे बरं झालेलं नाहीये. तर त्या आजाराने रूप बदललंय, पॉझिटिव्ह सिमटम मधनं निगेटिव्ह सिमटम्स चालू झाले. आणि ह्याच्या पुढचा टप्पा असतो कॉग्निटिव्ह सिमटम्स. कॉग्निटिव्ह म्हणजे काय? बौद्धिक. म्हणजे आपल्याला वयानुसार, अनुभवानुसार, शिक्षणानुसार एक ठराविक माहिती असते, ती सुद्धा त्यांना कमी कमी होत जाते.
तर हे झाले बौद्धिक. मग त्यांना निर्णय घेता येत नाहीत, त्यांना जजमेंट किंवा पटपट डिसिजन्स घेता येत नाहीत, प्लॅनिंग करता येत नाही, गोष्टी लक्षात ठेवता येत नाहीत, आहे ती माहिती वापरून काहीतरी नवीन करता येत नाही. हे झाले कॉग्निटिव्ह सिम्पटम्स. ओके. आता ह्यामध्ये गंमत अशी आहे की हे सर्व जेव्हा ट्रीटमेंट दिली जाते खूप छान बरे होतात, पण ट्रीटमेंट जेव्हा काही कारणाने अर्धवट राहते तर हे लक्षणं परत येऊ शकतात. आता इथं ना मी अगेन रिअल लाईफ उदाहरण देणार आहे. एक कुक होता. कुक म्हणजे छान मोठ्या 5 स्टार हॉटेल मधला स्वयंपाक किंवा जेवण बनवणारा कुक. ओके, स्वयंपाकी म्हणू आपण मराठीमध्ये. त्याचे भास काय होते ना, की तू चांगला कुक नाहीयेस, आणि चांगला कुक बनायचं असेल ना तर तू मीठ व्यवस्थित टाक. किती साधा विचार आहे. तर तो जेव्हा बरा झाला, एकदम छान चालला होता, मस्त त्यांनी नवीन जॉब जॉईन केला, व्यवस्थित होता, पण मग त्यांनी गोळ्या वगैरे बंद केल्या आणि त्याचे हे विचार परत चालू झाले. मग तो स्वतः सांगायचा, कारण त्याला कळत होतं, डॉक्टर सुरुवातीला महिनाभर मी टाळलं, पण ते इतक्या वेळा यायचे की तू चांगला कुक नाहीयेस, चांगली भाजी बनवायची असेल तर एक्स्ट्रा मीठ टाक. शेवटी वैतागून मी एक्स्ट्रा मीठ टाकायला लागलो. कळतंय. तर ते इतकं नॅगिंग असतं, इतकं त्रासदायक असतं, इतकं सतावणारं असतं की ती व्यक्ती त्याच्यानुसार वागायला लागते. तर हे जे वागणं असतं, मी परत परत इथे येतोय, त्या वागण्याच्या मागं आपल्याला जाता आलं पाहिजे. डॉक्टर ते जाण्याचा प्रयत्न करतात, घरातल्यांनी ते समजून घेतलं तर खूप चांगलं, आणि समाजाने जर ते समजून घेतलं, सोन्याहून पिवळं. ओके. तर हे ढोबळमानाने वेगवेगळी लक्षणं झाले. आता ह्याच्यात अजून मेख किंवा अडचण अशी आहे ना, की हे व्यक्तीनुसार, व्यक्तीच्या वयानुसार, व्यक्तीच्या शिक्षणानुसार, व्यक्तीच्या अनुभवानुसार, व्यक्तीच्या आजूबाजूच्या सराउंडिंग नुसार हे लक्षणं बदलू शकतात. म्हणजे ग्रामीण भागामध्ये मोबाईल हॅक केला जाऊ शकतो, किंवा शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये रेडिओ हॅक केला जाऊ शकतो. ग्रामीण भागामध्ये कोणीतरी कान देऊन ऐकतंय असं वाटतं पेशंटला, शहरी भागामध्ये मोबाईलच टॅप केलाय असं वाटतं. तर कंटेक्स्ट बदलतात, पण जिस्ट काय आहे, कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून आहे, कोणीतरी माझ्यावर पाळत ठेवून आहे. हा एक कोर थीम असतो या आजाराचा. तर भास होणं, भ्रम होणं, वागण्या बोलण्यात फरक पडणं, मग त्याच्यातनं येणारे दुसरे लक्षण, एकटं बोलणं, एकटं हसणं, न झोपणं, बाहेर फिरणं, काहीच न करणं, आला दिवस ढकलणं, कुठलाही आनंद त्याच्या आयुष्यामध्ये नसणं, किंवा बुद्धीचे लक्षणं म्हणजे एका ठराविक काळानंतर फक्त पडून राहणं, काही त्यांना असं हे नसतं. तर हे सर्व या आजाराचे वेगवेगळे लक्षणं आहेत. आता याच्याही पुढचं, आम्हा सायकॅट्रिस्ट लोकांना अजून तरी असं खूप डायग्नोस्टिक टेस्ट नाहीयेत. म्हणजे बऱ्याच वेळा पेशंट येतात, नातेवाईक येतात, डॉक्टर याचा MRI करा, डॉक्टर याचा CT स्कॅन करा. जर गरज असेल आम्ही आवर्जून सांगतो, पण बऱ्याच वेळा स्किझोफ्रेनियाचं निदान हे क्लिनिकल आहे. म्हणजे फक्त माहितीवरनं, म्हणजे पेशंट कसा बोलतोय, कसा दिसतोय, कसा वागतोय, आणि सर्वात महत्वाचं त्याचे नातेवाईक काय माहिती देत आहेत. ओके. हे सर्व मिळून आम्हाला ते डायग्नोसिस करावं लागतं. ओके. तर आमची अडचण पण तुम्हाला लक्षात येत असेल, बऱ्याच वेळा माहिती चुकीची देण्याचाही प्रयत्न होतो, पण आमचं डॉक्टरांचं हे काम आहे की प्रामाणिकपणे त्या पेशंटला मदत करणं, ना की नातेवाईकांना अननेसेसरी फेवर्स देणं. ओके. अनिता मॅडम. एकदम विस्तारितपणे आपण लक्षणं ऐकले आणि लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे की भास होणं, भ्रम होणं, निगेटिव्ह लक्षणं, कॉग्निटिव्ह म्हणजे बुद्धीवर परिणाम जे होतात या आजारामुळे ते लक्षणं, आणि यासोबत जे आपल्याला त्या व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यामध्ये जे बदल होतात, त्याला त्याचे स्वतः काम करता येत नाही व्यवस्थित, एकलकोंडेपणा येणं वगैरे, हे सगळे लक्षणं दिसतात. आणि त्यावरून आपण सायंटिफिकली क्लिनिकल ऑब्झर्वेशन, एक्झामिनेशन, पेशंटनी दिलेली माहिती, नातेवाईकांनी दिलेली माहिती, यावरून आपण त्याचं निदान करत असतो. तर हे आपण ऍज अ एक मानसोपचार तज्ञ म्हणून निदान करतो, पण साधारण जेव्हा सर्वसामान्य व्यक्ती एखाद्या व्यक्तीला रुग्ण आहे, याला स्किझोफ्रेनियाचा आजार हे आहे की नाही, त्याला घेऊन जायची गरज आहे की नाही डॉक्टरांकडे, हे जेव्हा त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो, तेव्हा एकदम सुरुवातीच्या, एकदम बाहेरून दिसणाऱ्या अशा लक्षणांकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, जसं की एकलकोंडे राहणं, भास झाल्यासारखं वागणं, हवेमध्ये गप्पा मारतोय असं बोलणं,
एकट्यात बडबड करणं, एकट्यात हसणं, जे आपल्याला बाहेरून सुद्धा दिसतं, थोडंफार विचित्र वाटतं. असं कोणीही तुम्हाला नातेवाईकांना आणि कोणालाही दिसत असेल की असा कोणीतरी व्यक्ती आहे, तर त्यांना नक्की तुम्ही मानसोपचार तज्ञाकडे निदान करण्यासाठी नेलं पाहिजे. तर डॉक्टर, हा जो स्किझोफ्रेनियाचा आजार आहे, ही अशी रुग्ण, हे सर्वसाधारण लक्षणं तुम्ही सांगितली, पण यापेक्षा खूप गंभीर लक्षणंही असू शकतात का? किंवा या पेशंटला ऍडमिट करून, भरती करून पण ट्रीटमेंट देण्याची आवश्यकता असते का? आणि असेल तर कधी कधी ऍडमिट करायला पाहिजे? इथं लक्षात घेण्याचा मुद्दा हा आहे की जर वेळेत उपचार सुरू झाले तर बऱ्याच रुग्णांना ओपीडी बेसिसवर, म्हणजे डॉक्टरांना भेटून घरच्या घरी गोळ्यांद्वारे ट्रीटमेंट केली जाऊ शकते. पण आपल्याकडे माहितीच्या अभावामुळे जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते किंवा अगदी आपल्या भाषेमध्ये पाणी नाकातोंडात जातं, तेव्हा आपले लोक जागे होतात. मग हे पाणी नाकातोंडात जाणं म्हणजे काय? तर अचानक कधीतरी आम्हाला फोन येतो, डॉक्टर असा असा व्यक्ती आहे, खूप व्हायलंट झालाय, घरामध्ये तोडफोड करतोय, आई बाबांना मारलंय, आतमधनं कडी लावून घेतलीये, 3 दिवस झाले झोपला नाहीये तो, खूप आरडाओरडा आहे, पोलिसांना फोन करून बोलावतोय, पोलीस पण येऊन गेले पण मग ते म्हणाले आम्ही यामध्ये खूप काही करू शकत नाही. तर असं असं झालंय, तर आता तुम्ही या आणि लगेच बरं करा. तर हे म्हणजे मी म्हणेल 70% इमर्जन्सी सिनेरिओ असेच असतात की खूप त्रागा करतोय पेशंट, आदळआपट करतोय, तोडफोड करतोय, मारहाण करतोय, शिवीगाळ करतोय, कोणाचंच ऐकत नाहीये, जेवत नाहीये, झोपत नाहीये. तर हे मुद्दा मी प्रॅक्टिकल सिनेरिओ सांगतोय आणि थोडे जास्त आजार असलेले सांगतोय. तर इथं काही मला वेगळं सांगायची गरज नाहीये. अशा वेळेस नक्कीच त्या रुग्णाला ऍडमिट करावं लागणार आहे. त्यातल्या त्यात जे थोडेसे आपण ना आम्ही अग्रेसिव्ह ट्रीटमेंट म्हणतो ती आपल्याला द्यावी लागणार आहे. ओके. ह्याच्या जोडीला अजून काय काय असेल बरं की ज्यामध्ये आम्हाला ऍडमिशन करावं लागतं? तर पहिलं असतं, रुग्ण त्याची स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीये, म्हणजे तो वेळेवर जेवत नाहीये किंवा स्वतःचं जे पर्सनल हायजीन आहे, वेळेवर जेवण, स्वच्छता, घरातल्या थोड्याफार जबाबदाऱ्या, हे सुद्धा तो जर करू शकत नसेल तर त्याला ऍडमिशनची गरज आहे. दुसरं असतं, मी जसं सुरुवातीला म्हणालो, मेडिकल कोमॉर्बिडिटीज. तर ज्यांना स्किझोफ्रेनिया आहे त्यांना बाकीचे सुद्धा मेटाबॉलिक म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन हे वेगळे आजार होण्याची शक्यता असते. तर हे असे आजार जर हाताबाहेर गेले असतील त्यावेळेस सुद्धा त्यांना ऍडमिट करणं गरजेचं आहे. तिसरं, जे मी आत्ताचा सिनेरिओ सांगितला की खूप व्हायलंट पेशंट झालेला आहे, त्याच्याच नातेवाईकांना तो घरामध्ये ठेवू शकत नसेल, तर अशा मी म्हणेल की अशा वेळी ऍडमिशनची गरज आहे. ह्याच्या जोडीला अजून भरपूर आहे, म्हणजे मी नावांमध्ये जाणार नाही, पण आम्ही कॅटाटोनिया म्हणतो, म्हणजे पेशंट, स्किझोफ्रेनियाचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये पेशंट बोलत नाही, काहीच काळजी घेत नाही, त्याच्या वेळेस ऍडमिट करावं लागणार आहे. सर्वात महत्वाचं, ह्या स्किझोफ्रेनियामध्ये म्हणालो ना, कधी कधी ते भास असे असतात की तू भिंतीवरनं उडी मार, स्वतःला मारून टाक, असे जे थ्रेटनिंग व्हॉइसेस असतात, तर असे पेशंट्स आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतात. खरंच आवश्यक असतं. पुढे जाऊया अनिता मॅडम. हा. तर असे जे गंभीर लक्षणं तुम्ही सांगितले की त्यांना भरती केल्याशिवाय त्यांचा उपचार करणं खूप कठीण होऊन जातं. तर खरंच इतके गंभीर लक्षणं असलेले जे रुग्ण आहेत, त्यांना आपली एवढी सायंटिफिक जी प्रगती झाली आहे, एवढी झाली आहे की की हे रुग्ण पूर्णपणे बरे होतात का? हा एक प्रश्न आहे. आणि जर बरे होत असेल किंवा अशी उपचार पद्धती अवेलेबल असेल, तर त्या कोणकोणत्या उपचार पद्धती आहेत? याबद्दल थोडं विस्ताराने सांगू शकाल? तर पहिलं, सर्वांना माहिती आहे की डॉक्टर, भारतातल्या तर सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टरांकडे गेलं की डॉक्टर गोळ्या देतात. तर पहिले जे औषध आहे टॅबलेट और कॅप्सूल, म्हणजे हे जे काही आजार आहेत, सॉरी, प्रश्नामुळे हे झालंय. पहिलं आहे गोळ्या औषधं. जर वेळेमध्ये आले तर पेशंट स्वतःहून गोळ्या औषधं घेतो, त्यामुळे तो आजार पटपट कमी व्हायला मदत होते. ज्या वेळेस, आता सर्वात महत्वाचा ट्रीटमेंट, आणि ह्याच्याविषयी पण हा मुद्दा मला हायलाईट करायचा आहे, आपल्याकडे ईसीटी, इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी, किंवा ग्रामीण भाषेत
साध्या भाषेमध्ये त्याला शॉक ट्रीटमेंट म्हणतात. ह्या शॉक शब्दावर जाऊ नका. जुन्या काळच्या पिक्चरमध्ये, सिरियल्समध्ये, पेपर प्रिंट मीडियामध्ये, फोटोजमध्ये त्याचं एवढी बदनामी झालेली आहे की ती इतकी सुधारित ट्रीटमेंट, इतकी छान ट्रीटमेंट, आता आम्ही त्याला मॉडिफाईड ईसीटी म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये भूल दिली जाते, रुग्णाला काही सुद्धा कळत नाही आणि अगदी कमीत कमी आपण जे म्हणू की विद्युतचा वापर करून ट्रीटमेंट दिली जाते. तर ही खूप छान ट्रीटमेंट आहे. कशामध्ये? जे मी म्हणालो ना, आत्महत्येचा प्रयत्न करणारे, खूप जास्त अग्रेसिव्ह किंवा खूप हिंसक झालेले, खूप त्रागा करणारे, जेवण न करणारे, स्वतःची काळजी न घेणारे, हे सर्व जे लक्षणं आहेत, अशांमध्ये विद्युत उपचार किंवा ईसीटी खूप सुंदर ट्रीटमेंट आहे. ही आपल्याला पटकन इलाज म्हणजे पटकन रिझल्ट आणायला मदत करते. पण समजून घ्या, महत्वाची ट्रीटमेंट गोळ्या औषधं हीच आहेत. आपण विद्युत उपचार जरी केला तरी त्याने पेशंट बरा होऊन जातो आणि मग ट्रीटमेंटची गरज नाही असं नाहीये. तर गोळ्या हे घेणंच आहे आपल्याला. मग बऱ्याच वेळा पेशंट किंवा नातेवाईकांची अशी कंप्लेंट असते, नाही नाही आम्हाला गोळ्या घ्यायचा कंटाळा येतो, विसरून जातो. तर आता जसं जसं विज्ञान पुढे जात आहे, तर आता असे पण इंजेक्शन निघाले आहेत. आम्ही त्यांना लॉंग ऍक्टिंग इंजेक्टेबल्स म्हणतो. म्हणजे ते इंजेक्शन एकदा कमरेमध्ये घेतलं की त्याच्या डोसनुसार ते 15 दिवसांनी, महिन्यांनी, अगदी 3-3 महिन्यांनी पण आहेत. पण ते 3 महिन्यांचे मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि 35-40 हजार हा खर्च जातो. तर ते 3 महिन्यावाले सोडून देऊ, पण महिन्या महिन्यांनी इंजेक्शन देऊ शकू, जे अगदी 2,000 पासून 4,000 रेंजमध्ये आहेत. तर खूप चांगले पर्याय आहेत. मग बऱ्याच वेळा पालकांचं किंवा आम्हाला असेही फोन येतात की डॉक्टर पेशंटच येत नाहीये किंवा ना तो गोळ्या घेणारच नाहीये. तर अशा वेळेस ना त्या रुग्णाचे रक्ताचे नातेवाईक, आई, वडील, बहीण, भाऊ यांनी थोडासा पुढाकार घेतला, डॉक्टरांशी भेटले, समजून उमजून डॉक्टरांनी एकदा पेशंट पाहिला, समजून उमजून काही औषधं असतात जे जर आपण त्यांना देऊ शकलो तर त्या रुग्णांमध्ये नक्की एवढा फरक पडतो की ते स्वतःहून पुढे औषधं सुरू ठेवू शकतात. तर हे झाले औषधं, विद्युत उपचार, ऍडमिशन विषयी मी बोललोय. त्याच्या जोडीला अजून ना बऱ्याच वेळा काउन्सिलिंग काउन्सिलिंग म्हणतात बघा. तर काउन्सिलिंगचा रोल कधी येतो? जेव्हा रुग्ण बऱ्यापैकी सेटल असतो, त्याला भास होत आहे, तो एकदम काहीतरी हाणामारीची भाषा करतोय, त्याला काउन्सिलिंग करून उपयोग नाहीये. पाय मोडलाय त्याचा, त्याला व्यायाम सांगून उपयोग नाही, त्याला प्लॅस्टरच घालावं लागणार आहे आपल्याला. तर कुठल्या टप्प्यावर काउन्सिलिंग करायचं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. मग ह्याच्यामध्येच फॅमिली थेरपी म्हणतात, म्हणजे कुटुंबाचा सहभाग, ग्रुप थेरपी असते. ग्रुप थेरपीमध्ये सारखे वारखे असे पेशंटला एकत्र बसवलं जातं, त्यांचे अनुभव एकमेकांना सांगितले जातात. त्यातनं त्याला त्रास झाला होता, त्यांनी काय केलं होतं हे पेशंटला कळतं. आपल्यासारखे बरेच लोक आहेत ह्याची जाणीव पेशंटला होते. तर ह्या ग्रुप थेरपीचे फायदे आहेत. त्याच्या जोडीला मग काही मी म्हणेल की रेझिस्टंट किंवा काही जुनाट आजार असतात, त्याच्याविषयी मी बोलणार आहे. तर त्यांच्यामध्ये ना कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणजे ना ह्या वेगळ्या वेगळ्या सायकोलॉजिकल पद्धती आहेत. त्या रुग्णानुसार, त्याच्या आजाराच्या टप्प्यानुसार आणि मी म्हणेल त्याच्या गरजेनुसार आपण देऊ शकतो. तर औषधं म्हणजे याला मी फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट म्हणतो, ईसीटी, विद्युत उपचार आणि नॉन फार्माकोलॉजिकल. मग याच्यात फॅमिली थेरपी, ग्रुप थेरपी, काउन्सिलिंग वगैरे वगैरे. अनिता मॅम. जसं तुम्ही सांगितलंच की रुग्णानुसार त्याच्या आजाराच्या सिव्हिरिटीनुसार किती गंभीर आहेत त्याचे लक्षणं यानुसार आपण त्याची ट्रीटमेंट ठरवत असतो. तर याचाच अर्थ की प्रत्येक रुग्णाचा आजार हा वेगवेगळ्या टप्प्यावर असतो किंवा वेगवेगळं गांभीर्य असतं, त्याची लक्षणं वेगवेगळे असू शकतात. तर ह्या प्रत्येक रुग्णाचे पुढे कशी प्रोग्रेस होईल, त्या आजाराची प्रगती कशी होईल, याचा काही आपल्याला अंदाज बांधता येतो का? आपण ज्याला प्रोग्नोसिस असं म्हणतो, तर याबद्दल काही सांगता येईल की पुढचं आयुष्य त्यांचं कसं असतं? हा खरं तर खूप मोठा मी म्हणेल सेन्सिटिव्ह पॉइंट असतो हा सुद्धा. ज्या वेळेस सर्व विचार करून, एकदा दोनदा व्यवस्थित हिस्ट्री घेऊन, पेशंटशी व्यवस्थित बोलून आम्ही स्किझोफ्रेनियाचं निदान जेव्हा सांगतो, तर त्यातल्या बऱ्याच सुशिक्षित पालकांना किंवा ज्यांना या आजाराची जाणीव आहे ते खरंच हादरून जातात. आणि मग त्यांचा प्रश्न असतो, मग डॉक्टर पुढे काय होणार? तर हे पुढे काय होणार जे असतं ना, ते अगदी भविष्य कोणालाच सांगता येत नाही. पण जे विज्ञानाने सिद्ध केलंय, बाकीच्या रुग्णांमध्ये पाहून आपल्याला कळालंय, तर काय मुद्दे आहेत? तर मी मी म्हणेल बॅड प्रोग्नोसिस, म्हणजे ज्याच्यामुळे आजार वाढण्याची शक्यता आहे, अशा गोष्टी आधी सांगतो.
नंबर एक, कमी वयामध्ये आजार होणं. म्हणजे 18 ते 25 म्हणतोय ना, त्यामुळं 18 पेक्षा कमी वयात जर झालं तर तो धोक्याचं लक्षण आहे. दुसरं, मेंदूचे काही आजार आहेत. म्हणजे मग फिट येणं, आकडी येणं असेल, मेंदू स्ट्रक्चरल म्हणजे कोणाचा ऍक्सिडेंट नाही पण मेंदूच्या जडणघडणीमध्ये, म्हणजे आम्ही लार्ज व्हेंट्रिकल्स म्हणतो, त्याच्यामध्ये काही बिघड असेल. आजकालचे जे व्यसन, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे अगदी अल्कोहोल पासून कॅनॅबिस किंवा गांजा वगैरे पर्यंतचे जे व्यसन आहेत ते असतील. कुटुंबामध्ये कोणाला तरी असा आजार असेल, हळूहळू वाढत गेलेला आजार असेल, याला आम्ही इन्सिडियस ऑनसेट म्हणतो. ओके. तर आणि निगेटिव्ह सिम्पटम्स म्हणजे म्हणालो ना की कुठल्याही भावना नसणे, आला दिवस ढकलणे, तर ह्या सगळ्या गोष्टी असतील तर हे निगेटिव्ह लक्षणं आहेत. मग पॉझिटिव्ह लक्षणं कुठले? वयाच्या उशिरा आजार होणे, घरामध्ये कोणाला आजार नसणे, मेंदूमध्ये काही स्ट्रक्चरल डॅमेज नसणे, व्यसनं नसणे आणि पटकन आजार होणे. म्हणजे अचानक जे सुरू होतात ना आजार, त्यांचं प्रोग्नोसिस चांगलं आहे. बऱ्याच वेळा लोक घाबरून जातात. उलट जे हळूहळू नकळत झालेले असतात ना, त्यांचं बॅड प्रोग्नोसिस आहे. तर ह्या सगळ्या व्यक्तीनुसार आम्ही ही माहिती विचारतो आणि मग शेवटी रुग्णांच्या नातेवाईकांना हे असं 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 आहे, त्यातनं हे असं असं होऊ शकतं याची कल्पना देतो. अनिता मॅम. हो. आणि आपण जेव्हा रुग्णांच्या पुढे काय होईल पुढे आयुष्यामध्ये याचा विचार करतो, त्यावेळी हाही एक विचार येतो की नातेवाईक त्यांचा काय रोल आहे त्याच्यामध्ये. या रुग्णांचं पुढचं आयुष्य सुखकर व्हावं यासाठी नातेवाईकांनी, आई वडिलांनी, बहीण भावांनी यांनी काय करावं किंवा कशी मदत करावी अशा रुग्णांना, याबद्दल काय सांगता येईल? इथं ना मी 2 पिक्चरचे नावं सांगेल. ओके. इंग्लिश जर भाषेची अडचण नसेल ना, अ ब्युटिफुल माइंड म्हणून पिक्चर आहे. अफलातून सुंदर बनवलेला आहे. म्हणजे त्याला एंटरटेनमेंट म्हणून न पाहता एक इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे माहिती देणारा चित्रपट म्हणून जर पाहिलं तर ते जे डॉक्टर प्रोफेसर जॉन नॅश होते, ज्यांना नोबेल प्राइज मिळालेलं, त्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांच्या पत्नीचा रोल. ओके. तर त्या पत्नीचा रोल म्हणजे आपण म्हणू की कुटुंबाचा वाटा किती महत्वाचा असतो. प्लीज कोणाचा आहे, मला डिस्टर्ब होत आहे, बंद कराल, म्यूट कराल स्वतःला. ओके. तर कोणाचा म्हणजे कुटुंबाचा वाटा किती महत्वाचा असतो, तर त्या ब्युटिफुल माइंड मध्ये त्या पत्नीने ती भूमिका बजावलेली आहे. तसंच आपल्या मराठीमध्ये डॉक्टर मोहन आगाशे, अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सिनियर सोनाली कुलकर्णी यांनी ना देवराई म्हणून पिक्चर बनवलेला आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा सोनालीनी जी भूमिका बजावली ना, ती त्या रुग्णाच्या बहिणीची भूमिका आहे. तर हे जरूर पाहावे. का पाहावे? तर यातनं किंवा आम्ही जे सायंटिफिकली ना एक्सप्रेस्ड इमोशन्स म्हणतो. ओके. किंवा आई वडील, जसं मी म्हणालो ना, सुशिक्षित पालक असतात ते घाबरून जातात, तर डॉक्टर ह्याच्याशी वागायचं कसं? तर माझं जे जनरल सेंटेन्स असतं ना, ते हे असंच असतं की आई बाबा म्हणून तुम्ही कसं वागावं हे मी खरंच नाही सांगणार, कारण तुम्ही बेस्ट आहात त्याच्यामध्ये. पण एकदा आजार झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता? नंबर एक, आधी जसं वागत होता तसंच वागा. खूप पुढे पुढे केलं त्याला आम्ही ओव्हर इन्व्हॉल्वमेंट म्हणतो. खूपच काळजी करत बसलात, कसं होईल काय होईल त्याच्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही स्वतःच करायला लागलात, ओव्हर इन्व्हॉल्वमेंट झाली, तरी सुद्धा त्याचं प्रोग्नोसिस चांगलं नाहीये. याच्या उलट इमोशनल एम्पॉवरिशमेंट, लक्षच दिलं नाही, काय करायचं कर बाबा, ह्याच्यामुळे सुद्धा चुकीचं असतं. क्रिटिकल कमेंट जे टोमणे किंवा टोचून बोललं जातं ना, त्याच्यामुळे सुद्धा पेशंटला त्रास होऊ शकतो. तर ओव्हर इन्व्हॉल्वमेंट, इमोशनल एम्पॉवरिशमेंट, क्रिटिकल कमेंट, ह्या तिन्ही गोष्टींपासून कुटुंबाने लांब राहणं गरजेचं आहे. मग करायचं काय? काळजी घ्या, त्याच्या त्याच्या दैनंदिन गोष्टी त्याला करण्यामध्ये सहकार्य करा. तुम्ही नका करू, त्याला करू द्या. नंतर प्रोत्साहन द्या, थोडंसं दैनंदिन स्ट्रक्चर त्याला बनवून द्या, त्या गोष्टी करण्यामध्ये मदत करा. आणि जर लक्षणं कंट्रोलमध्ये आली असतील तर अगदी आधीसारखं छान त्याला पूर्ण आयुष्य जगण्याची संधी तर द्या. बघूया काय होतंय. अनिता मॅम. नक्कीच. कुटुंबियांचा खरंच खूप महत्वाचा किंवा आपण म्हणूया सिंहाचा वाटा असतो. आणि जेव्हा आपण एखाद्या कोणत्याही आजाराची उपचार पद्धती समजून घेत असतो, त्यावेळी एक असं की त्या उपचारामध्ये फक्त रुग्ण आणि तो डॉक्टर हे दोघच नसून, रुग्ण, डॉक्टर, त्याचं कुटुंब, त्याचे इतर नातेवाईक, त्याचा समाज आणि तो जिथे काम करतोय तिथचा समाज, हे सगळे येतात.
त्या सर्वांनी मिळून जर रुग्णाला मदत केली तर नक्कीच हा रुग्ण बरा होऊ शकतो किंवा पूर्ववत त्याचं आयुष्य जगू शकतो, एक आशा असते. तर यासोबत आपण स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल खूप डिटेल चांगली माहिती घेतली आहे. पण काही प्रश्न आहेत, प्रेक्षकांचे सुद्धा काही प्रश्न आहेत आणि आपल्याला इतर वेळी व्हॉट्सअप मधून वगैरे काही प्रश्न आलेले आहेत. तर पहिला प्रश्न एक बेसिक आहे की स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर ह्या दोन आजारांबद्दल खूप जास्त ऐकलं गेलं आहे. तर हे दोन आजार एकच आहेत की वेगवेगळे आहेत? आधी सोपं उत्तर देतो, मग अवघड उत्तर देतो. सोपं उत्तर हे आहे की नक्कीच वेगळे वेगळे आहे. ओके. बायपोलार हा भावनेचा आजार आहे. त्याच्यामध्ये डिप्रेशन, जे आजकाल सर्वांना माहिती आहे, नैराश्य, आणि ह्याच्या उलट मॅनिया किंवा उन्माद. तर डिप्रेशन म्हणजे काही करण्याची इच्छा नसणं, थकून जाणं, अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, हताश वाटणं, जेवण कमी होणं, भूक कमी होणं, आत्महत्येचे विचार येणं, हे डिप्रेशन. त्याच्या उलट मॅनिया, मी कोणीतरी खूप भारी आहे, मला खूप लोक ओळखतात, अगदी खूप जास्त असेल तर मला देव प्रसन्न झाला आहे, माझ्याकडे काहीतरी स्पेशल पॉवर आहे, पैसा खर्च करणं वाढवणं, स्वतःच्या कपड्यांवरती खूप खर्च करणं, गरिबांना पैसे वाटणं. तर दुःख आणि अति आनंद, ह्या ज्या अवस्था असतात त्याला बायपोलार म्हणतात. तर दुःख आणि अति आनंद हे म्हणजे ह्याच्यामध्ये ना नॉर्मल पिरियड असतो. खूप म्हणजे अगदी वर्ष, 2 वर्ष, 5-5 वर्षांचं सुद्धा अंतर असतं. हा नॉर्मल पिरियड जो असतो ना, हा स्किझोफ्रेनियामध्ये नसतो. एकदा हा आजार सुरू झाला की हा हळूहळू आणि सातत्याने वाढणारा आजार असतो, जर ट्रीटमेंट घेतली नाही तर. आणि जर ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर अगदी छान कंट्रोलमध्ये राहणारा हा आजार आहे. स्किझोफ्रेनियाची लक्षणं मी सांगितलेत: भास होणं, भ्रम होणं, वैचारिक लक्षणं, निगेटिव्ह लक्षणं. ओके. तर बायपोलार भावनेचा आजार आहे, स्किझोफ्रेनिया विचारांचा आजार आहे. नक्की खूप प्रचंड फरक आहे. हे झालं सोपं उत्तर. अवघड उत्तर: काही वेळेस दोन्ही आजार एकत्र येतात. याला आम्ही स्किझो अफेक्टिव्ह डिसऑर्डर म्हणतो. हा चर्चेचा विषय नाहीये, पण तो गुंता पण असतो आणि हे खूप चॅलेंजिंग असतं ट्रीट करणं. हो, त्याविषयी परत कधीतरी. नक्की येस नक्की. मॅम. स्किझोफ्रेनियाचे रुग्ण, जसं आपण लक्षणांमध्ये सांगितलं, की कधी कधी आक्रमक होतात, हिंसक होतात. पण हे नेहमीच आक्रमक असतात का? किंवा यांच्यापासून आपण किती सावध राहायला पाहिजे? हा ना, खरंच खूप मोठा गैरसमज आहे. म्हणजे ना, अगदी मी माझं पर्सनल उदाहरण देईल. आता झाले मला 12 वर्ष झाले या फील्डमध्ये आहे मी. मी फक्त 2 पेशंट पाहिले जे डॉक्टरांवरती हिंसक झाले होते. ओके. समाजामध्ये हिंसक होणारे म्हणजे कसं आहे ना, अगदी स्पष्ट बोलतो मी, ज्यांना कुठलाही मानसिक आजार नाहीये असे लोक जास्त हिंसक आहेत बरं का. स्टॅटिस्टिकली गेलात तर हे गुन्हे, क्राईम जे काही आहे ना, ते डेंजर आहे. पण झालंय काय ना, एखाद्या पेशंटनी तसं काही वागलं की ते मीडियामध्ये इकडं तिकडं एवढं हाईप केलं जातं की प्रत्येक मानसिक आजाराचा रुग्ण, प्रत्येक एकटा बोलणारा रुग्ण तो काहीतरी घातकच आहे आणि जीवावरच उठणार आहे, हे जे एक चित्र तयार झालंय, तर हा गैरसमज आहे. हे इथं मी हायलाईट करतो. आहेत ना 1% किंवा मी म्हणेल 1%पेक्षाही, म्हणजे 1% तर प्रिव्हॅलन्स आहे, 100 रुग्णांमध्ये 1%पेक्षाही कमी आहे जे अचानक व्हायलंट होतात. तर हा खरंच खूप समजून घेणं गरजेचं आहे. नॉर्मल लोकांमध्ये हिंसक लोक जास्त आहेत, ना की रुग्णांमध्ये. ठीक आहे. ओके. येस मॅम. हे रुग्ण हिंसक होऊ शकतात, पण खूप कमी, किंवा त्यांना तसं प्रवृत्त केलं, तसं काही आपण त्यांना बोललो, त्यांच्यावर आपणही चिडून हिंसकपणे बोललो तर ते कदाचित रिस्पॉन्स म्हणून तसं वागू शकतात. पण हे हे रुग्ण तितके हिंसक नसतात, असंच आपल्याला म्हणायचंय. नेक्स्ट क्वेश्चन हा आहे की बाबा बुवा किंवा धागेदोरे, देवीचा कोप, खाण्यातून काही झालं दिलं असेल, यामुळे हा आजार होतो का? भूतबाधा मी यामुळे होतो का? ऑलरेडी याचं उत्तर दिलंय, आतलं आणि बाहेरचं. ओके. तर आता बाहेरचं तसं काहीच राहिलेलं नाही, सगळं आतलंच आहे. म्हणजे आपल्याला कळतंय की हा मेंदूचा आजार आहे. मेंदूच्या, मी म्हणालो ना, केमिकल्स मध्ये, म्हणजे आपण आता बोलतोय बघा, आपण मराठी भाषेमध्ये बोलतोय, तसे आपल्या मेंदूच्या पेशी ज्या असतात ना, त्या वेगळ्या वेगळ्या केमिकल मध्ये बोलतात. डोपामाइन, सेरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन, असे 4,000 पेक्षा जास्त केमिकल आहेत बरं का. हे 4-5च माहिती आहेत आपल्याला. ओके. आणि तेच वारंवार चालतात.
त्यामुळं खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे ही. तर त्याच्यामध्ये बिघाड होणं, मेंदूच्या जडणघडणीमध्ये बिघाड होणं, किंवा मी जे सांगितलं प्रुनिंग, मेंदूच्या छाटणीमध्ये त्याच्या डेव्हलपमेंटलची जी स्टेज असते त्याच्यामध्ये बिघाड होणं, याच्यामुळे आजार होतो. तर हे सगळं आपल्याला कळतंय. त्यामुळे बाहेरचं असं तसं पाहिलं तर काही राहिलेलं नाहीये. पण इथं मी प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकाला सांगतो, तुमची श्रद्धा असेल, मी श्रद्धेच्या आड येत नाही, तुम्ही जरूर करा. कारण जिथं हताश होतात, सर्व करून थकतात लोक, तर पालक किंवा नातेवाईक काहीही करायला तयार असतात. फक्त मी इथं एकच सूचना देतो, फसू नका, बळी पडू नका, पैशाला लुबाडले जाऊ नका, रुग्णाला मारहाण होईल, त्याला छळलं जाईल असं काही करू नका. बाकी तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही. अगदी अनिता योग्य. मॅम. अगदी योग्य. स्किझोफ्रेनियाची जी लक्षणं आहेत ही जर कमी वयामध्ये दिसले तर पालकांना असं वाटतं की जसं जसं मोठा होईल तसे तसे हे लक्षणं निघून जातील किंवा याचे लग्न करून द्या, हा बरा होऊन जाईल. तर हा भ्रम आहे की असं होतं कधी कधी. हा खरं तर आपला भारतातलाच प्रॉब्लेम आहे. मोठा होईल तशी अक्कल येईल, हे जे थोडंसं कधीतरी वापरलं जातं ना, तर ते बदलायला हवं. आता राहिला लग्नाचा विषय. तर हा हा ना एक मुद्दा समजून घ्या. म्हणजे समज आणि गैरसमज कसे असतात. तर जुन्या काळी, आता मी परत जुन्या काळी जाणार आहे, 16वं शतक, 17वं शतक, शिवाजी महाराजांचा काळ किंवा त्याच्यानंतरचा काळ. त्या काळामध्ये काय होतं ना, खूप लढाया चालायच्या. आणि म्हणजे तरुण पिढी असायची ना, तशी महिनं न महिनं, वर्ष घरांपासून लांब असायचे. म्हणजे घरांपासून म्हणजे राज्यांपासून. त्यामुळे सेक्शुअल डिप्रायव्हेशन, त्यांना सेक्स वगैरे मिळायचं नाही. आणि तिथं बऱ्याच जणांना असे आजार व्हायचे. आणि मग ते जेव्हा घरी परत यायचे, तिथं सो कॉल्ड लग्न वगैरे होत असेल त्यांचं, आणि दे हॅव सेक्शुअल प्लेजर, तर ते बरे होऊन जायचे किंवा त्रास कमी व्हायचा त्यांचा. काही कारण असतील, आता त्या काळात आपल्याला माहित नाही. पण तिथून ही गोष्ट आलेली आहे की सेक्शुअल प्लेजर मिळालं की मानसिक आरोग्य चांगलं राहतं. मग ह्याच्यातून काय आलं, सेक्शुअल डिप्रायव्हेशन म्हणजे सेक्स न मिळणं, हे सुद्धा मानसिक आजाराचं कारण पकडलं गेलं. जेव्हा माहिती नव्हती वैज्ञानिक, तेव्हाच मी बोलतोय. मग तेव्हापासून आलं की लग्न लावून द्या, हे माणसं बरे होऊन जाते. लग्न लावून द्या, हा चांगला वागायला लागेल. आलं लक्षात? पण आपल्याला आधुनिक काळामध्ये हे क्लिअर कट कळतंय की हा आजार आहे. उलट मी सगळ्यांना सांगतो, लग्न करणं ही खूप मोठी जबाबदारी असते. एका व्यक्तीची, म्हणजे मी म्हणेल लग्नानंतर खूप रोल बदलतात. नवीन लोक, नवीन नाते, नवीन जागा, नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज, हे स्ट्रेसफुल असतात. ह्याच्यामध्ये उलट असे आजार जर होण्याची शक्यता असेल तर होऊ शकतात, ना की बरे होऊ शकतात. हे प्लीज समजून घ्यावं. आणि याला लागूनच पुढचा प्रश्न आहे की हे रुग्ण जर अशा सगळ्या लक्षणांमधून जात असतील, त्यांना त्यांना स्वतःलाच सांभाळता येत नसेल, तर मग यांची खरंच लग्न होऊ शकतात का? आणि लग्नाची जबाबदारी ही किती, किंवा त्याबद्दल काय आपण काळजी घ्यायला हवी, नातेवाईकांनी काय काळजी घ्यावी लागेल? हा खूप इंडिव्हिज्युअल, वैयक्तिक, रुग्णानुसार, रुग्णाच्या आजारानुसार, रुग्णाच्या आजारातील टप्प्यांनुसार, तो ट्रीटमेंट घेतो की नाही घेतो ह्याच्यानुसार, हा खूप व्यक्तिगणिक बदलणारा उत्तर असेल. पण एक ढोबळमानाने उत्तर द्यायचं झालं, जर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली जात असेल, लक्षणं जर व्यवस्थित कंट्रोलमध्ये असतील, पुढच्या जी कोणी पार्टी आहे, म्हणजे मुलगा असेल तर मुलगी, मुलगी असेल तर मुलगा, यांना त्याची जाणीव दिलेली असेल, लग्नानंतर सुद्धा जर व्यवस्थित औषधोपचार केला जाणार असेल, तर करण्यास हरकत नाही. पण ह्या सगळ्या खूप अटी आहेत. आणि इथे ना, मी डॉक्टर जोशी आहेत नागपूरचे, आता ते पुण्याला सेटल झाले, सिनियर सर आहेत, आम्ही बऱ्याच वेळा टचमध्ये असतो. तर त्यांनी ना मनोमॅरेज.कॉम म्हणून वेबसाईट सुरू केलेली आहे. तर असा आजार असणाऱ्या रुग्णांसाठी योग्य जोडीदार ते शोधून देण्याचा प्रयत्न करतात त्यातनं. मनोमॅरेज.कॉम. अनिता मॅम. आणि जेव्हा आपण स्त्री बद्दल विचार करतो की स्त्रीला मानसिक कोणतेही मनोविकार झाले आहे, त्यातले त्यात स्किझोफ्रेनिया सारखा गंभीर आजार झाला आहे, तर ती स्त्री लग्न झाल्यानंतर तिला बाळ होऊ शकतं का, तिला मूलबाळ होऊ शकतं का, किंवा ती तो डिसिजन घेऊ शकते का? आणि जर घेऊ शकत असेल तर खरंच ती त्या बाळाची सुद्धा काळजी घेऊ शकेल का? एक्झॅक्टली जे लग्नाविषयी बोललो मी तेच इथं रिपीट करणार आहे. जर
ती व्यवस्थित ट्रीटमेंट घेत असेल, जर तिचे लक्षणं कंट्रोलमध्ये असतील, जर ती स्वतःची जबाबदारी घेत असेल, घराची जबाबदारी घेत असेल आणि ती येणाऱ्या बाळाची जर जबाबदारी घेऊ शकत असेल तर निर्णय घ्यावा. नाहीतर प्रेग्नन्सी हे फिजिओलॉजिकल स्ट्रेस आहे, इमोशनल स्ट्रेस आहे, सोशल स्ट्रेस आहे, कारण आई झाली की जबाबदाऱ्या बदलतात. तर बऱ्याच वेळा अशा टप्प्यांवरती हे आजार वाढतात. बऱ्याच वेळा अशा टप्प्यांवरती निर्णय घेतल्यामुळे औषधोपचार बंद केला जातो, त्याच्यामुळे आजार वाढतात. तर हा खूप गुंतागुंतीचा विषय आहे. पण जर सगळं व्यवस्थित असेल तर विचार केला जाऊ शकतो. कारण मी जसं म्हणालोय, आईला आहे किंवा वडिलांना आहे म्हणून मुलाला होणारच आहे असं नाहीये. खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे ती. ओके अनिता मॅम. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली, लवकर निदान झालं आणि ते जेव्हा बरे होतात त्यानंतर ते लग्नाचा डिसिजन घेऊ शकतात. फक्त पुढच्या पार्टीला सांगितलं असलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. त्या स्त्रीनी सुद्धा ती मूलबाळ तिला होऊ शकतं, पण तिला त्या आजारातून बाहेर तिने उपचार केलेला आहे व्यवस्थित, त्याच्यातून ती बऱ्यापैकी सुधारली आहे. अशा स्थितीमध्ये असेल तर ती नक्कीच बाळाची सुद्धा काळजी घेऊ शकते. आणि या सगळ्यासोबत आता जेव्हा आपण ट्रीटमेंटचं बोलतोय की मग ही अशी ट्रीटमेंटची गरज किती दिवस पडते, या गोळ्यांची सवय लागते का? कारण ह्या जर गोळ्या सतत चालू असेल तर सवय पण लागू शकते. हा एक कॉमन प्रश्न आहे. किती दिवस घ्यावी लागते किंवा किती दिवसानंतर बरे होतात हे आजार? जो सगळ्यात नवीन संशोधन आलं आहे आणि आमच्या म्हणजे आमच्या शिक्षकांनी आम्हाला जे शिकवलं आहे ते कुठेतरी मॅच होत आहे. तर याला ना आम्ही रूल ऑफ 1/3 म्हणतो. तर 100रातले 1/3 असे पेशंट असतात जे 100% छान बरे होऊन जातात. 1/3 असे पेशंट असतात ज्यांना ट्रीटमेंट सातत्याने घ्यावी लागणार आहे आणि आजार थोडासा वर खाली होत राहतो. आणि 1/3 असे रुग्ण असतात ज्यांचा आजार हा सातत्याने हळूहळू वाढत जाणार असतो. ही थोडी नकारात्मक गोष्ट आहे, पण 66 ते 70% रुग्ण हे छान बरे राहू शकतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ना भारतामध्ये नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे NFHS हा जो सर्व्हे झाला होता त्याच्यानुसार मेंटल हेल्थमध्ये 85% ट्रीटमेंट गॅप आहे. म्हणजे जर 100 लोकांना जर काही आजार असेल तर त्यातल्या फक्त 15 जणांनाच ट्रीटमेंट मिळते. 85% किंवा 85 जणांपर्यंत ट्रीटमेंट पोहोचतच नाहीये. तर आजच्या कार्यक्रमाचा आमचा हा सुद्धा हेतू आहे की तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरांमध्ये असे जर रुग्ण असतील, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल आहे, मेडिकल कॉलेजेस आहेत किंवा प्रायव्हेट सायकॅट्रिस्ट आहेत, तर तुम्ही जरूर मदत घ्या. खूप खूप फायदा होणारी गोष्ट आहे अनिता मॅम. बरेच गोळ्या, दिवस. ओके सॉरी, मेन टॉपिक गोळ्यांचं मी म्हणेल. हा पहिला बोललो मी की ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. ट्रीटमेंट मध्ये मी 1/3 म्हणालो, तर अशा लोकांच्या जनरली आम्ही 1 वर्षानंतर गोळ्या बंद करतो. काही जण असतात ज्यांना ती, आता हे ना थोडे गाईडलाईन्स किंवा नियम व्यक्तीनुसार बदलतात, पण काही जणांना 4 ते 5 वर्ष गोळ्या रेकमेंड केल्या जातात. आणि काही जणांना जसं BP, डायबिटीस, वेगळे आजार आहेत त्यासारख्या एखादी दुसरी गोळी आयुष्यभर सुद्धा घ्यावी लागते. पण बीपीच्या गोळ्या खाल्ल्या आणि बीपीच्या गोळ्यांची सवय लागली असं मी कधीच ऐकत नाही हो. डायबिटीसच्या गोळ्या खाल्ल्या आणि काय राव डायबिटीसच्या गोळ्यांची सवय लागली असं मी कधीच ऐकत नाही. थायरॉइड जे लेडीज मध्ये खूप कॉमन आहे, रोज गोळी खातात, गोळीची सवय लागली म्हणत नाही. हा सवय लागली जो प्रकार आहे ना, ह्याच्याकडे थोडं वेगळ्या दृष्टिकोनाने पाहण्याची गरज आहे. नेहमी आपल्या आयुष्यात तराजू ठेवावा. गोळी घेऊन माझा फायदा जास्त आहे की न घेऊन माझं नुकसान जास्त आहे. जे फायद्याचं असेल ते करावं. ओके. गोळ्यांविषयी, ट्रीटमेंट विषयी खूप गैरसमज आहेत. ठीक आहे, त्याच्याविषयी आपण परत एखादा वेगळा कार्यक्रम करू शकतो, इतके गैरसमज आहे. पण एक सरळ स्पष्ट मी सांगेल, जसं विज्ञानाने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे तशी गोळ्यांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रगती झालेली आहे आणि ही नक्कीच स्वागतार्ह गोष्ट आहे. अगदी योग्य. गोळ्यांच्या गोळ्या आपल्याला बरेच दिवस चालू ठेवावे लागतात आणि जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर उपचार सुद्धा होतो आणि तो लवकर बंद सुद्धा करता येतो. काही रुग्णांना, जवळपास 30% रुग्णांना अशी शक्यता असते की त्यांना आयुष्यभर गोळ्या सुरू ठेवाव्या लागतात.
आणि हेही योग्य आहे. सरांनी जसं सांगितलं की तुम्ही बॅलन्स करा. तुम्हाला ज्या गोष्टीत फायदा जास्त आहे ते आपल्या फायद्याचं आपण समजून घेऊन, जर गरज पडते आयुष्यभर गोळ्या घेऊन चांगलं आयुष्य आपण जगू शकत असेल तर काय हरकत आहे. आता गोळ्यांविषयी गैरसमज बोलतच आहोत, तर त्यासोबत आपण एक बऱ्याच रुग्णांचा असा प्रश्न असतो किंवा नातेवाईकांचा की जेव्हापासून गोळ्या सुरू केल्यात, हा याच्या बुद्धीवर परिणाम झालाय का? हा एकटा एकटाच राहतो, काहीच करत नाही, शांत बसून असतो, चेहऱ्यावर असे मंद सारखे भाव असतात. तर हे कितपत योग्य आहे किंवा बुद्धीवर खरंच परिणाम होतो का? ह्याला माझं नेहमी हसून उत्तर असतं. बऱ्याच वेळा आमच्या चेंबरमध्ये खूप सिरियस सिरियस गोष्टी चालतात, तर हसून हे असतं, एकदा आम्ही काही गोळ्या दिल्या ना पेशंटला, त्याच्या आयुष्यात काहीही झालं तर ते गोळ्यांमुळेच होतं. म्हणजे पाऊस पडला तरी गोळ्या घेतल्यामुळेच पडू शकतो, त्याला सर्दी झाली तरी गोळ्यांमुळे होऊ शकते, डोकं दुखलं, कंबर दुखली, नख तुटलं तरी गोळ्यांमुळेच होऊ शकतं. तर हसण्याचा भाग ह्याच्यासाठी म्हणतो की गोळ्या आपण बरं होण्यासाठी घेतोय हो, तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही. तुम्ही गोळ्या घेतलात याचा अर्थ तुम्हाला दुसरा कुठलाच त्रास होणार नाही असं नाहीये. तर मी हे आवर्जून सांगतो की ह्या गोळ्या घ्या आणि तुम्हाला दुसरा आजार होऊ नये, पण जर असेल तर त्या गोळ्या सुद्धा जरूर घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. ओके. आता प्रश्न राहिला मंद होण्याचा. तर मी जे सुरुवातीलाच कॉग्निटिव्ह सिम्पटम सांगितलेले आहेत ना, आपल्याकडे मी परत परत सांगतोय, नियमित औषधोपचार घेणारे खूप कमी पेशंट आहेत. बरं झालं म्हणजे काय, त्रास कमी झाला की गोळ्या बंद. पॉझिटिव्ह सिम्पटम्स कमी झाले, निगेटिव्ह सिम्पटम्स सुरू झाले, घरात एका कोपऱ्यात बसतोय, छान चाललंय. ही जी मेंटॅलिटी आहे त्याच्यामुळं औषधोपचार नियमित होत नाही. आणि जिथं औषधोपचार नियमित होत नाही, कॉग्निटिव्ह सिम्पटम्स सेट होत आहेत की त्याची बुद्धी कमी होते, निर्णय घेता येत नाहीये, त्याला गोष्टी लक्षात राहत नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे मी अगदी स्पष्ट सांगेल, गोळ्यांपेक्षा आजाराचा खूप महत्वाचा भाग बरोबर. आणि यासोबत म्हणजे गोळ्या औषधं घ्यायला पाहिजे आणि गोळ्यांसोबत इंजेक्शनच्या पद्धती आहेत. ईसीटी म्हणून जी विद्युत उपचार पद्धती आहे ते आपण ऐकलं. पण थेरपी आहे म्हणजे फॅमिली थेरपी, ग्रुप थेरपी हे ऐकलं आपण. पण हे सगळं करून म्हणजे ठीक आहे, योग्य आहे की आपण सगळं व्यवस्थित घेऊ, त्याचा परिणाम होईल, सतत चालू ठेवू, डॉक्टरांना न सांगता गोळ्या बंद करू नये. पण हे सगळं व्यवस्थित चालू ठेवलं तर खरंच हे रुग्ण पुन्हा आधी सारखे बौद्धिक किंवा शारीरिक कामं करू शकतात का? किंवा ते पुन्हा पहिल्यासारखे त्यांच्या कामावर जाऊ शकतात का? त्यांची सगळी कामं व्यवस्थित करू शकतात का? याचं उत्तर हो पण आहे, नाही पण आहे. जसं मी म्हणालो, 1/3 लोक किंवा ऑलमोस्ट 30 to 40% लोक त्यांचं एक्झिस्टिंग काम न सोडता सुद्धा छान बरे होतात. 20-30% लोक असं असतात ज्यांना डाऊनग्रेड, म्हणजे त्यांच्या आधीच्या कामाच्या रिक्वायरमेंट म्हणजे जे काही डिमांडिंग असतात त्याच्यापेक्षा थोडे कमी डिमांडिंग कामं घ्यावी लागतात. आणि 10-20% असे असतात ज्यांना थोडंसं परावलंबित्व येतं. त्यामुळं असं जनरल स्टेटमेंट याविषयी नाही देता येणार. आणि कुठल्याही डॉक्टरांचा, कुठल्याही रुग्णाचा, कुठल्याही नातेवाईकांचा प्रामाणिक प्रयत्न असतो की त्या रुग्णाने त्याच्या पूर्ववत किंवा आजारी पडण्याच्या आधीच्या स्टेजला यावं. आणि त्याला बरोबर. एक आपल्या चॅट बॉक्स मध्ये डॉक्टर मयुरी बडे यांचा प्रश्न आहे की रिकव्हरी जेव्हा होते किंवा आपण जेव्हा म्हणतो की हा व्यक्ती सुधारला आहे, तर या सुधारण्यामागे अ, वयाचा काय परिणाम, म्हणजे वय मॅटर करतं का? तुमचं वय कमी असेल किंवा जास्त असेल अशा वयामध्ये जर आजार झाला तर त्याचा रिकव्हरीवर काय परिणाम आहे? नक्कीच मी जे प्रोग्नोस्टिक फॅक्टर मांडलंय ना, जेवढ्या कमी वयामध्ये हा आजार सुरू होतो तेवढं तो आजार गंभीर होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे 20व्या वर्षी सुरू झालेला आजार आणि 40व्या वर्षी सुरू झालेला आजार, अगदी ढोबळमानाने उदाहरण घेऊ, तर 20व्या वर्षी सुरू झालेला आजार हा थोडासा सिरियस असतो. 40व्या वर्षी सुरू झालेला आजार कमी सिरियस असतो आणि त्यातल्या त्यात ती व्यक्ती त्याच्या आयुष्यात स्थिर स्थावर झालेली असते. त्याच्याकडे थोडंफार फायनान्शियल ॲबिलिटीज, फायनान्शियल इंडिपेंडन्स थोडाफार आलेला असतो. तर ह्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात. तर वयाचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे, डेफिनेटली आहे. आणि रिकव्हरीमध्ये तर नक्कीच आहे. ठीक आहे. आणि एक काय म्हणूया, मानसिक आजार
किंवा स्किझोफ्रेनिया याला ऑपरेशन, मेंदूचे ऑपरेशन करून बरं करता येईल का, असा एक प्रश्न आहे. हे बघा, ट्रायल बेसिसवरती खूप काही चालू असतं, पण त्याच्या गाईडलाईन्स खूप स्ट्रिक्ट आहेत. ऑपरेशन करणं ही खूप मोठी स्टेज असते. जेव्हा एक्झिस्टिंग ऑप्शन सगळे वापरले जातात, अगदी 5-5, 10-10 वर्ष असे काही क्रायटेरिया आहेत, तर काही थोडेफार ऑपरेशन्स आहेत, पण त्याच्यावरती खूप स्ट्रिक्टली रेग्युलेशन्स आहेत. त्यामुळं त्याच्याविषयी आपण नंतरच बोलूया. म्हणजे त्याच्यातनं फायदा नाहीये काही. जुन्या काही ल्युकोटॉमी वगैरे जे काही बोललं जायचं, ते तसं आता नाहीये. ओके, खूप स्ट्रिक्टली रेग्युलेटेड आहे. एक प्रश्न होता, ऍडिक्टेड पर्सन मध्ये ट्रीटमेंट चालू असताना सिम्टम वाढतात का? तर बरोबर आहे. अगेन, व्यसन आपल्या ट्रीटमेंटचा गुंता वाढवतात, आपल्या आजाराचा गुंता वाढवतात, त्या व्यक्तीच्या आयुष्यातले सोशल सायकोलॉजिकल फॅक्टर आहेत त्यातला गुंता वाढवतात. त्यामुळं व्यसनं जर त्या जोडीला असतील आजाराच्या, तर त्याचं प्रोग्नोसिस असंच बिघडतंय. त्यात आपल्या ट्रीटमेंटमध्ये ते अडथळा ठरतात. त्यामुळं व्यसनं जर असतील तर ते थोडंसं एवढं चांगलं लक्षण नाहीये. बरं, आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे आलेलो आहोत. बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण घेतलेली आहेत. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये विचारू शकता, किंवा हँड जो दाखवू शकता दाखवू. आणि 6:30 ते 7:30 हा वेळ होता कार्यक्रमाचा. 7:47 झालेले आहेत. तर आपण यानंतर जर काही प्रश्न असतील तर तुम्ही डायरेक्ट आमच्या युट्यूब चॅनेलवर, माइंड ब्रेन अँड सायकेट्री या नावाच्या युट्यूब चॅनेलवर कमेंट मध्ये विचारू शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट सरांचा जो रजिस्ट्रेशनसाठी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरही व्हॉट्सअप किंवा चॅट करू शकता. तर ह्या सगळ्या माहिती सोबत एक शेवटचा संदेश म्हणून आजच्या स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त काय सांगाल सर? ड्युरेशन ऑफ अनट्रीटेड सायकोसिस म्हणजे हा आजार झाल्यानंतर जितका काळ तो ट्रीटमेंट पासून लांब राहील तितकं त्याचं प्रोग्नोसिस वाईट असतं. तर लक्षणं जाणा, मानसिक आजारांविषयी जागरूक बना, स्वतःविषयी, कुटुंबियांविषयी, आपल्या समाजामध्ये जर अशी लक्षणं दिसत असतील तर त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा. मानसिक आजार असतात, कुठलीही व्यक्ती मुद्दामहून तसं स्वतः वागू शकत नाही. त्यामुळं त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे हे समजून घ्या. आपल्याकडे काय आहे ना, स्टिग्मा म्हणतो आम्ही, कलंक, हा वेडा आहे. अगदी सायकॅट्रिस्ट, आम्हालाही वेड्यांचं डॉक्टर जे म्हटलं जातं, हा स्टिग्माच आहे. पण म्हणून आम्ही काय काम करणं सोडत नाहीये. तसंच ज्यांना खरंच हा आजार असेल त्या रुग्णांना मदत करा, त्यांच्या कुटुंबियांना समजून घ्या, समाजामध्ये याची शास्त्रीय माहिती पुरवण्याचा प्रयत्न करा, जसं आम्ही आज हा मनापासून प्रामाणिक प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा माहिती जाणून तर घ्या, नंतर दिलात नाही दिलात ही वेगळी गोष्ट, जाणून तर घ्या. आणि सर्वात महत्वाचं, चुकीची माहिती पसरवू नका. आजकाल या व्हॉट्सअपच्या काळात ना काहीतरी मेसेज येतो आणि आपण तो गावभर पाठवतो. तर तुम्ही चुकीची माहिती जरी पुढे पाठवली नाही तरी सुद्धा तुम्ही खूप मोठी गोष्ट करत आहात. धन्यवाद. अगदी एकदम छान झालेलं आहे सेशन. खूप छान उत्तर दिलेली आहेत तुम्ही थँक्यू. सरांचा. सो धन्यवाद. या कार्यक्रमामुळे नक्कीच सर्वांना फायदा होईल अशी आशा करते, आणि हा कार्यक्रम आपण थांबवूयात. काही असेल प्रश्न असेल तर तुम्ही डायरेक्टली मेसेज करा किंवा आम्हाला युट्यूब चॅनलवर कमेंट मध्ये विचारा. सर धन्यवाद सर. आपण असेच वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या विषयावर, मानसिक आरोग्यावर घेऊन येत राहू. तुम्ही आमच्याशी जोडून राहा आणि असंच आम्हाला साथ देत राहा ही अपेक्षा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.